2001 साली आपण 7वीच्या वर्गातून पासआउट झालो. मला वाटतं त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्या 2 डिव्हिजन होत्या. आम्ही मगाच जण बरेच मुलं बोलत असताना मग तू अ वर्गातला, मी ब वर्गातला, तुझे वर्ग शिक्षक कोण, माझे कोण, अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. मला असं वाटतं की बरीच अशी नाती आहेत आपल्यामधली की ज्याला माझं आणि अरुणाचं मध्ये बोलणं चाललं त्यावेळेला ती मला म्हटली की आपण 25 वर्ष काही मुलं बोलली नसतील एकमेकांसोबत, किंवा शाळेच्या काळात मध्ये पण आपण बरेच जण बोलली नसतील. त्याला एक कारण असतं, मी ते कारण स्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो. बायांनी माझं नाव घेतलं, माझ्यासाठी तो मोठेपणा आहे, पण खरंच बायांचं एक कर्तृत्व मोठं होतं. म्हणून मी त्यावेळेला मला ज्यावेळेला ते कळालं की भारत गौरवसाठी एका पत्रकाराची, ग्रामीण भागातल्या पत्रकाराची निवड करायची आहे, त्यावेळेला माझ्यासमोर पहिल्यांदा सगळ्यात पहिलं नाव आलं होतं बायांचं. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यावेळेला खरंच एखाद्या माणसाचं कर्तृत्व असतं पण ते कुठेतरी लपलेलं असतं. बाह्यांनी, मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला असताना बाह्यांच्या पत्रकारितेचा बराच मला म्हणजे फायदा झाला होता, अनुभव आला होता. म्हणून मी त्यावेळेला पटकन बाह्यांचं नाव सुचवलं. माझ्या गावातला कोणीतरी व्यक्ती आहे ज्याचा दिल्लीच सत्कार होणार असेल तर माझ्यासाठी ती भाग्याची गोष्ट होती. दुसरी गोष्ट, मी जे मगाशी म्हटलं की आपण का बोललो नव्हतं, ह्याला एक रिझन आहे. कारण मी माझ्या आयुष्यात ज्यावेळेला पुढे सरकत गेलो, आपण म्हणजे 10वी झाली, 12वी झाली, इंजिनिअरिंग झालं, किंवा बऱ्याच जणांचे ग्रॅज्युएशन झालं, नोकरीला लागलो, त्यावेळेला एक गोष्ट समजली की एक नंबर गेम असतो. ज्या नंबर गेममुळे आपण एकमेकाशी बोलत नाही. तिने त्या दिवशी शब्द वापरला की कॉम्पिटिशन असतं आपल्याकडे, आणि त्या कॉम्पिटिशनमुळे आपण बोलू शकत नाही. पण आज 25 वर्षानंतर कळतं की त्या नंबर गेमला काही उपयोग नसतो, काही नसतो उपयोग. म्हणजे जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली, म्हणून आज आपण हा दिवस बघतोय. मला वाटलं नव्हतं गेट टुगेदर एवढा चांगला होईल, म्हणजे एवढी लोकसंख्या येईल. मी म्हटलं की लेटले 12, 13, 15 लोक येतील, पण आज 38चा काउंट आहे. 60 मधले 38 आले, तर मला वाटतं की 70% आपण अचिव्हमेंट केलेली आहे. आणि ह्याच्यापेक्षा पण अजून सुंदर कार्यक्रम पुढे पुढे आहे. सरप्राईज आहे प्रत्येकाला, तर इथनं कोण नाराज होणार नाही, कोण नाराज होऊन जाणार नाही अशा पद्धतीने कार्यक्रमाची कार्यक्रमाची